हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द सपना होमस्कूलिंग यूट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी सपना तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. 1.1 टीनेजर्स प्रेयर. तर वॉर्मिंग अप आपण या पोएमचं सोडवतोय आणि या पोएमचा वॉर्मिंग अप आहे. याच्यामध्ये चिटचॅट हा सेक्शन आहे जो की तुमच्या कम्युनिकेशन स्किल किंवा स्पोकन इंग्लिश साठी खूप महत्वाचा आहे. तर इथे पहिला क्वेश्चन त्यांनी विचारलाय, फॉर्म ग्रुप्स ऑफ 5 to 6 अँड डिस्कस. 5-6 जणांचा गट करायचा, चर्चा करायची, गिव्ह अ रेटिंग ऑफ 1 to 5 टू ईच ऑफ द फॉलोइंग. आता इथे तुम्ही प्रत्येकाचा 1 to 5 हे रेटिंग बदलू शकता. सो कन्सल्ट पॅरेंट्स, एल्डर्स, कॉन्टॅक्ट फ्रेंड्स फॉर ऍडवाइस. म्हणजे कन्सल्ट म्हणजे काय, तुमच्या पालकांसोबत, मोठ्या वडीलधाऱ्या लोकांसोबत सल्लामसलत करणे. कॉन्टॅक्ट फ्रेंड्स फॉर ऍडवाइस म्हणजे तुम्हाला एखादा महत्वाचा डिसिजन घ्यायचंय, निर्णय घ्यायचाय, तर तुम्ही तुमच्या मित्रांना पहिलं ऍडवाइस साठी विचाराल का. प्रे टू गॉड फॉर गायडन्स, का परमेश्वराची आराधना कराल. थिंक डीपली इन सायलेन्स, की एकांतात जाऊन विचार करत बसाल. आस्क युअर टीचर फॉर हेल्प, का शिक्षकांची मदत घ्याल. टॉस अ कॉइन टू डिसाइड, किंवा कधी कधी दोन विचार डोक्यात असतात तर तुम्ही एखादं नाणं उडवाल का छापाकाटा बघण्यासाठी. तर याचं काय कराल तुम्ही, याची क्रमवारी इथे मांडायची आहे एखादा महत्वाचा निर्णय घेण्याच्या अगोदर. तर आपला क्रम असा मी मांडलाय की कन्सल्ट पॅरेंट्स, एल्डर्स बी. ए आहे थिंक डीपली इन सायलेन्स, पहिल्यांदा तर शांतपणे विचार करेल मी. बी कन्सल्ट पॅरेंट एल्डर, मग वडीलधाऱ्यांना विचारेल. त्यानंतर आस्क युअर टीचर फॉर हेल्प, शिक्षकांची पण मदत घेणं फार गरजेचं आहे. पुढे कॉन्टॅक्ट फ्रेंड्स फॉर ऍडवाइस, मग मित्रांचीही मदत घेऊ आपण. त्यानंतर ई प्रे टू गॉड फॉर गायडन्स, आणि हे सगळं झाल्यावरती परमेश्वराचं आपण मार्गदर्शन घेऊ की ठीक आहे, एवढे सगळ्यांनी सगळे सल्ले दिलेत, आता तू मार्गदर्शन कर आम्हाला की योग्य काय आहे ते. तुमचा क्रम कदाचित वेगळा असू शकतो आणि जो काही असेल तो बरोबरच असणार आहे. Second question, in poetry very often there are lines in which the poet seems to talk directly to an absent person, an abstract idea or thing or object. म्हणजे कसं माहिती का, कवितेमध्ये परमेश्वर दिसत नाहीये, तो एक अशी कल्पना आहे की जी आपल्याला दिसत नाहीये, पण ती जी ऍबस्ट्रॅक्ट आयडिया आहे तिथे कोणी व्यक्ती नाही उभा ना, आपण परमेश्वराच्या बद्दल तिथे प्रार्थना केलेली आहे, त्यामुळे तिला ऍबसेंट पर्सन किंवा ऍबस्ट्रॅक्ट आयडिया असं म्हटलं. सच टॅक्टिक डिव्हाइस युज्ड बाय द पोएट इज फिगर ऑफ स्पीच ऍपोस्ट्रॉफी. म्हणजे जेव्हा कधीही एखाद्या अस्तित्वात नसलेल्या व्यक्तीविषयी किंवा वस्तूविषयी बोललं जातं त्यावेळेला ऍपोस्ट्रॉफी हा अलंकार तिथे म्हटला जातो. त्यामुळे ज्याही कवितेमध्ये, ज्याही ठिकाणी तुम्हाला ती व्यक्ती अस्तित्वात दिसत नाही परंतु तिला इमॅजिन करून, कल्पना करून बोललं जातं, तेव्हा त्या कवितेतील त्या ओळींना ऍपोस्ट्रॉफी अलंकार असं म्हणायचं. लक्षात घ्या. टीचर शुड एक्सप्लेन द ऍपोस्ट्रॉफी इन पंक्च्युएशन अँड ऍपोस्ट्रॉफी ॲज अ फिगर ऑफ स्पीच. आता पंक्च्युएशन म्हणजे काय माहिती आहे ना तुम्हाला, बघा. वेअर द स्पीकर ऍड्रेस अँड ऍपोस्ट्रॉफी म्हणजे काय की वेअर द स्पीकर ऍड्रेसेस अँड ऍबसेंट पर्सन, हायर पॉवर और ऍबस्ट्रॅक्ट आयडिया. म्हणजे आपण हे विश्वात्मा, हे परमेश्वरा, नावं वेगळी असतीलही पण ती एक काय म्हणू आपण त्याला, अशी व्यक्ती आहे जी दिसत नाहीये पण त्याचं अस्तित्व आपल्याला जाणवत राहतं. अँड एक्सप्लेन इट्स मिनिंग अँड इफेक्ट इन द पोएम, ते ऍपोस्ट्रॉफी आहे. कवितेत कधी कधी जिवंत किंवा निर्जीव, उपस्थित किंवा अनुपस्थित व्यक्ती, वस्तू, कल्पना किंवा देवता यांना थेट संबोधन करतात जसं ते समोरच आहेत, या शैलीला ऍपोस्ट्रॉफी असे म्हणतात. आता ऍपोस्ट्रॉफी ग्रामर मध्ये कसं असतं बघा, पंक्च्युएशन मार्क, तिथे कॉमा हा पंक्च्युएशन मार्क झाला. लाईक इन डोंट और रवीज बुक, हे झाले पंक्च्युएशन मार्क, याला काय म्हणतात ऍपोस्ट्रॉफी. ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार, डेथ वेअर इज दाय स्टिंग, ओ केवमॅन आय विश आय कुड लिव्ह विथ यू नाव, कम्प्लीट द फॉलोइंग क्रिएटिंग एक्झाम्पल्स ऑफ ऍपोस्ट्रॉफी युअर ओन. O life, how beautiful you are. Dear God, please be with me. Books, you are my dear companions. Exams, I wish you best of luck. Oh, you beautiful sky, I want to fly with you. So, in this way, we have solved and we have written all the questions answers. आपण अशा प्रकारे प्रश्नांची उत्तरं सोडवली आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का? आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.